कोणी शाळेत जाता का रे? शाळेत जाता? ताट बसा रे, ताट बसा. माझ्याकडे बघा, पटपट बोला. शाळेत जाता? हा. शाळा किती वाजता भरते रे? सुटते कितीला? नंबर 1 शाळा आहे का, म्हणजे सरकारी दिसते कारण इंग्लिश मीडियम जरा लवकर भरती. भाऊ तुम्हाला सांगते, काही दिवसांना मराठी शिक्षण राहणार नाही दादा, फक्त इंग्लिश मीडियम असेल. आणि इंग्लिश मीडियमची मॅडम फळ्यावर एक चित्र काढेल आणि चित्राकडे बघून लेकरांना शिकवल. लिसन केअरफुली चिल्ड्रन, लिसन केअरफुली चिल्ड्रन, दिस इज द बुवा. यू नो व्हॉट आय मीन? पोरं विचारतील व्हॉट इज द बुवा? तो असतो ना फेटा बांधलेला, कमर बांधलेला, इठल इठल करतो, दॅट इज द बुवा. पोरं विचारतील मॅडम आजकाल दिसत नाही. तो लाईक डायनासॉर, असा डायनासॉर नामशेष झाला, बुवा एके दिवशी नामशेष होईल. चला विनोद सोडा, पण तुम्हाला काय वाटतं, जे विज्ञान शिकायला आपण शाळेमध्ये जातो, शिकलंच पाहिजे. असं त्याचे साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास करावा, पण मूळ सोडू नाही. मूळ परमार्थ प्रारब्ध ताकद लक्षात घ्या. आपल्या घरातल्या मिक्सर पासून चंद्रयानापर्यंतची टेक्नॉलॉजी वेदांमधून घेतलेली आहे. यजुर्वेद, सामवेद, ऋग्वेद, अथर्ववेद या वेदांमधून घेतलेली ही टेक्नॉलॉजी आहे. शून्याचा शोध आर्यभट्टांनी विज्ञानाच्या, ज्ञानाच्या, संप्रदायाच्या जोरावर लावला. ज्या गुगलवर सगळं सर्च करता, त्या गुगलचा CEO भारताचा. बरं चला हे सोडा, विमान पहिल्यांदा उडवलं एका भारतीयानं, तेही मराठी माणसानं, हे लक्षात ठेवा. चला, या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टनं लावला. मूर्ख आपण. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मला सांगतात, उदकाचे नि आवेशे प्रगटले ते जलकलकीत दिसे, तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबाऱ्यांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितले. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. शिक्षण घेताय, चला सायन्स करताय, कॉमर्स करताय, आर्ट करताय, लॉ करताय, पॉलिटेक्निकल करताय, सगळं सोडा. MPSC UPSC करताय, ज्ञानेश्वरी वाचा, तुम्हाला बऱ्याच प्रश्नाची उत्तर मिळतील. मी एकाला असंच म्हणलं, तो पोरगा मला म्हणला, ताई तुमचं ऐकून वाचली खरं पण कळलीच नाही. हरकत नाही, तुम्हाला ज्ञानेश्वरी आज नाही कळली, उद्या कळेल, उद्या नाही कळली, परवा कळेल. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, माझ्या ज्ञानेश्वरीला तुम्ही कळला, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. माझ्या ज्ञानोबाऱ्यांना तुम्ही कळला. मला सुद्धा माझ्या मित्रमैत्रिणी म्हणतात, अगं तुझं वय काय, करती काय, बरं तू करती बरं आम्हाला बी शिकवती. घरी गेलं की माय पुन्हा निस्ता भोंगा लावते, वाच ज्ञानेश्वरी न वाच ज्ञानेश्वरी. अगं तुझ्या वयात मस्त एन्जॉय करायचा, जीने के हे 4 दिन बाकी हे 4 दिन मस्त लाईफ जगायची, स्टायलिश राहायचं, स्टँडर्ड मेंटेन करायचा. फेटा बांधती, कमर बांधती, विठ्ठल म्हणून, विठ्ठल म्हणून काय होतं, विठ्ठल म्हणून काय होतं, विठ्ठल म्हणून. चला थोडंसं विकवते दादा, त्रास व्हायला लागलाय. मला सांगा, 22-23 वर्षाची पोरगी मी, फार नाही, 22-23 वर्षाची. खरं सांगा, एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली असेल का वनाचं? बोलू जमाय, केली असेल का? न लगती सायास जावे सुखे येतो करा, नाही ग माय, फार उपास तापास. तब्येतीकडे जाऊ नका माझ्या, खाती मी, लागत नाही माझ्या हाताला, खाते मी माय, खाते. काय काय बाया मला तोंडावर म्हटलं, ताई तुम्ही टीव्हीत लय मोठ्या दिसत्या, समोर लय किरकोळ आहे. टीव्हीत कॅमेरा असतो. आता शेवटी टीव्ही हे असत्य आहे, हे म्हणजे सत्य आहे. ते म्हणजे दंभ आहे, हे म्हणजे सत्य आहे. टेलिव्हिजन म्हणजे काय खरं रे मला सांगा. आणि खरं सांगू का माय, एवढ्या पिवळ्या धमक दिसायला लागलात तुम्ही, पण कुठल्याच शास्त्रात लिहिलं नाही कलर विषयी. माय बाबा तुम्हाला प्रेमानं सांगते, कुठल्याच पुराणात, कुठल्याच शास्त्रात, कुठल्याच वेदात रंगाविषयी माहिती नाहीये. नवरात्राचं वर्णन करायचं गेलं तर नवरात्राची तर महिषासुर मर्दिनीने 9 दिवस या महिषासुराचं मर्दन करण्यासाठी ब्रह्म, विष्णू आणि महेश हे 3 स्वरूप, थोडं कमी शब्द कळले पाहिजे. ब्रह्म, विष्णू आणि महेश हे 3 स्वरूप. ब्रह्म जगाचा बाप, ज्याने ब्रह्मानी जगाची उत्पत्ती केली. तुम्ही आम्ही कुणाचं अस्तित्व आहे? ब्रह्माचं. पण ब्रह्माला घडवणारे विष्णू, ज्याच्यामुळे आपण सामर्थ्याने उभा आहे. जगवणारा तो, जन्म घालणारा ब्रह्म आणि मारणारा, विनाशाची ताकद कुणाच्यात आहे? महेशाच्यात. ब्रह्म, विष्णू आणि महेश. ब्रह्माचं वरदान आहे महिषासुराला, तुला दैत्य देव मारू शकत नाही, नाही मारू शकत आहेत. ताकद मी एका वाक्यात सांगू का? ब्रह्म, विष्णू आणि महेश या तिघालाही ज्याचं मर्दन जमलं नाही, त्या तिघांनी मिळून एक शक्ती निर्माण केली आणि त्या आदी शक्तीने ज्याचं मर्दन केलं, तिला आई भवानी म्हणावं. आणि त्या स्वतःची ताकद ओळखा, स्वतःला अंडर एस्टिमेट करू नका, कधीच ग्राह्य धरू नका. तुम्ही आहात म्हणून संसार, तुम्ही आहात म्हणून हा व्यवहार आहे.
तुम्ही आहात म्हणून हे जग आहे. उत्पत्ती आपली आहे, सांभाळणी आपली आहे आणि विनाशाची दुर्गाची ताकद सुद्धा. जिथे गौरी म्हणून आयुष्यावर ज्या पतीचा शब्द पडू दे नाही, त्याच गौरीनं दुर्गा होऊन त्याच शंकराच्या छातीवर पाय देऊन आपल्या लेकरांसाठी उभा राहावं, तिला दुर्गा म्हणावं. किती ताकद आहे माय आपल्यात. स्वतःला कधीच कमी समजू नका. आपण लय गोड आहे माय, आपलं तोंड सोडलं तर आपण लय गोड आहे माय. तोंडाचा जरा प्रॉब्लेम आहे आपल्या. काय झालं, नवरा बायकोचं भांडण लागलं, बायको म्हणली तुम्हाला माझी कदर नाही, तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण मला सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते, मी काय काय सांभाळू. नवरा म्हणला तुझ्या पाया पडतो, सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. पण त्यातही माय चूक आपली नाही, त्यातही माय आपली चूक नाही. खरं सांगते, देवांना देताना पुरुषाला कंठ दिला, स्त्रियाला कंठ दिला. पुरुषाला कंठ, कंठ नरड्याच्या आतली गाठ. मला नाही शब्द दुसरं काही आठवला व्याकरणात. हा, कंठ. पुरुषाला कंठ आहे, स्त्रियांना कंठ. दादा चेक करू नका, हाय तुम्हाला हाय. आई चेक करू नका, नाही आपल्याला नाही. तुम्हाला हाय, तुम्हाला नाही. म्हणजे याचा अर्थ पुरुष आतल्या गाठीचा, तुम्ही नाही दुसरे माय बाप. म्हणजे आतल्या गाठीचे म्हणजे गाठ आत आहे म्हणून आतल्या गाठीचं. म्हणजे लई नका आपलं उग मला लोक गुंती देतात पुन्हाच्याला भाऊ, बरं का, असं नाही. म्हणजे याचा अर्थ तुमच्या मनात राहतं, आमच्या मनात राहत नाही. पण ठेवीत जा, ठेवीत जा बाय. ज्या घरातली स्त्री कठीणातली कठीण परिस्थिती जरी आली तरी आपल्या तोंडावरचा ताबा कधी सोडत नाही, आणि ज्या घरातला पुरुष कठीणातली कठीण परिस्थिती जरी आली तरी आपल्या जीवनातली नीतिमत्ता कधी सोडत नाही, त्या घरातला भगवंत आणि लक्ष्मी कधीच दुरावत नाही. हे धर्मशास्त्र वर्णन माझं नाही, धर्मशास्त्रामध्ये वर्णन आहे. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. पण लक्ष्मीला जवळ करायचंय, पाय लक्ष्मीचे आधी देवाला जवळ करा, लक्ष्मी आपली आपण येते. ताकद लक्षात घ्या या विषयाकडे मायबाप. मग आता ही घराणं करतीये देवीकडं. सासरवाशीनबाई काय करतीये, घराणं करतीये. स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य. पोरांनो शाळेत जाता किती, 11 ते 12 ते 10 ते, नीट सांगा, एका एकानं सांगा. तुमची कधी 10 ते 10ला एक बेल आणि 4ला एक बेल, मधली बेल आपण सोडून देऊ. हा, एक भरायची बेल आणि एक सुटायची. आता पोरांनो पटपट उत्तर द्या. 10ची बेल आवडती का 4ची बेल आवडती? कुठली बेल आवडती? 4ची. सुटायची बेल आवडती, भरायची बेल आवडत नाही. खरंच आहे. आता 10ची जी बेल आहे ती पारतंत्र्याची आणि 4ची बेल आहे ती, हा, मास्तर तिकडं, शाळा तिकडं, दफ्तर इकडं, हा मोकळाच, ही स्वातंत्र्याची बेल आहे. तसं आता सासर म्हणजे 10ची बेल आहे आणि माहेर म्हणजे, तुम्ही आम्ही काय माय, अगं तुम्ही आम्ही तर साधे मायबाप आहेत, तुम्ही आम्ही तर साधी माणसं आहेत. संतांनाही माहेराचं कौतुक आहे. संतांनाही कुठं जावं असं वाटतं. जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला. आता मी जाते
मैत्रिणीला सांगते, मैत्रीण सगळं सहन केलं असतं पण लय सासरवास आहे, लय सासरवास आहे. काय झालं काय सांगू, किती सासरवास आहे, किती सासरवास आहे. सासरा माझा गावी गेला. महाराज काय सांगू माझ्या सासऱ्याचं कौतुक. 40 दलिंदर मेली असतील तेव्हा ही हलकड जन्माला आला. लय सासरा कडू लय कडू लय कडू लय. काय माझ्या सासऱ्याचं कौतुक करू. आता कोण आहे सासरा? सासरा म्हणजे दंभ. सासरा म्हणजे दंभ. कोण आहे सासरा? दंभ आहे सासरा. दंभ म्हणजे काय? योगयाग विधी हे सिद्धी वायाची उपाधी. असत्य म्हणजे दंभ, कल्पना म्हणजे दंभ, द्वैत म्हणजे दंभ. आम्ही असत्य जगणारी माणसं आहेत. कशात? काय असत्य आहे? माझ्यामुळं घडतंय, माझा बंगला आहे, माझी गाडी आहे, माझी बायको आहे. तुम्ही म्हणसाल मग कुणाची आहे? हे सगळंच असत्य. जिथं देहच आपला नाही तिथं बाकीचं असू शकतं का? मग हे कसं काय? देह विकाराचे घन तू मेरा तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे प्रियतम. जे काही देवा मी तुझा आहे तू माझा आहे. हे या ज्ञान भक्ती सहज बघतोय एक बटाला मजतोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. म्हणजे मी कोण आहे? विचारलं ज्ञानोबरांना तुम्ही कोण आहे? ज्ञानोबराय म्हणले लपले ज्ञान जगी हितने नत्ती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. मी अवतार त्याचा आहे. कुणाचा आहे? पांडुरंगाचा आहे. मग मी कोण आहे? आपल्या संसाठी करोनी बाकी सगळं असत्य आहे, दंभ आहे. मी त्याच्यामुळे, कुणामुळे? त्याच्यामुळे, त्याच्या आशीर्वादामुळे, त्याच्या कृपेमुळे, त्याच्या परवानगीनुसार माझं आयुष्य चालतंय. आम्हाला हे मान्यच नाही. माय मावल्या अगे पिसोळीच्या बाया काय चाललं ग गुलू गुलू तिकडं? आयुष्यभर तेच करतो का आपण? बघ किती काय उठली बघ, ती उठली बघ, तिला घरी जायचं होतं, उठली बघ. नका ग माय, पाया पडतो तुमच्या. खूप कमी वेळ आहे आपल्याकडे कीर्तनासाठी, आयुष्यात भजनासाठी. सामर्थ्य लक्षात घ्या. पद्मावती आईच्या दारात थांबलायत तुम्ही. पद्मावती आईच्या दारात थांबलायत तुम्ही. पद्म कळतात? पद्म म्हणजे चरण. आता पद्मावती नाव कसं काय? ताकद लक्षात घ्या. ज्या वेळेस महादेव दक्ष राजाच्या यज्ञाला गेले नाही किंवा बोलवलं नाही, कुणी बोलवलं नाही? पार्वती मातेच्या, सती मातेच्या वडिलांनी, दक्ष राजाने देवाला बोलवलं नाही. मग आता सतीला हे नारद मुनींनी सांगितलं. सती गेली दक्ष राजाकडे, बापाला म्हणली अरे काय माणूस आहे, सगळ्या लेकीला बोलवलं, सगळ्याचे सिंहासन आहेत, माझ्याच नवऱ्यात काय कमी आहे, माझ्या नवऱ्याचं सिंहासन नाही. ती म्हणे आग लग्न लावलं तेच नशीब समज, तुझ्या लग्नात निमे वराडी तर मेली. काय झालं? काय सांगावं? भूत येताळ नाचत आणि हर्ष गाजते उमापती. तुझा नवरा हसत होता त्याच्यासमोर नाचत भूत होती. महादेवाच्या लग्नात कोण होती नाचायला? भूत. आपल्या लग्नात हाडळं असतात. देवाच्या लग्नात नाचायला भूत. देव म्हणला नका रे, नाचू नका. अरे काय भूतावणी नाचताय? अरे भूतच आहे ती. कुत्र्याला म्हणलं काय कुत्र्यावणी भुकतय? अरे कुत्रच आहे ती, कुत्र्यावणीच भुकणार आहे. भूतच ती, भूतावणीच नाचणार. नाचू नाचू
बेजार भूत. महादेव म्हणले भूता हो ते अर्ध वरात निघून गेलं रे, अर्ध उरलं सुरलंय, माझं लगीन आहे रे, नका रे नाचू, तुमच्याकडे बघून ते भेळ लागले ते. मग भूत म्हणली देवा आम्ही तुमच्या लग्नात नाही नाचायचं, मग कुठं नाचायचं? तेव्हा नवरदेवाला, तेव्हा महादेवाने भूताला सांगितलं इथून पुढं कलियुगात जेवढे नवरदेवाचे लग्न लागतात त्यांच्या समोर तुम्हीच नाचाय. मग आताची भूत घोड्यासमोर नाचतात. तुम्हाला कळतं ना माझं बोलणं?